मॅडम चहा. गुड मॉर्निंग. चिरकित माझ्या साखर कमी आहे. हो गुड मॉर्निंग. सर चहा. नाही थँक्यू. अच्छा. समर सर नाही आलेत का? नाही समर सर अजून नाही आले. थँक गॉड वाचलो. मिस्टर अनिकेत, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. एक्सक्यूज मी. ऍक्च्युली मला तुम्हाला. अरे समर सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अनिकेत. गुड मॉर्निंग मनोहर. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. बरं जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मिस्टर अनिकेत, उषा, अनिल आजपासून आपल्या टीमला जॉईन होत आहेत. अनिकेत आपल्याकडे मार्केटिंग डिपार्टमेंट सांभाळणार आहे. काहीतरी उत्साह दाखवा, टाळ्या वाजवा, वेलकम करा. हो हो. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू थँक्यू. अनिकेत तुझी जागा. चा सेटल डाऊन. येस सर. थँक्यू सर. चला कामाला लागा. मिस्टर मनोहर तुम्ही आत या. हो. स्वारी ताई स्वारी. उशीर झाला मला. अगं सॉरी काय त्या. एक दिवस उशीर झाला तर काय हरकत आहे. खुशखबरी आहे. हा घ्या पेढे घ्या. घे म्यागा घे. काय ग कसले पेढे. अनिकेतला नोकरी लागली. काय खरंच. देवच पावला ग. देऊ नाय समोर साहेब पावले. त्यांच्याच ऑफिस मध्ये नोकरी लागली त्याला. त्याचीच गडबड झाली ना. आज पहिला दिवस ना. सगळंच एकत्र आलो. खरंच खूप छान बातमी सांगितली सुशा. हो. राजन भाऊ कुठे आहे. अगं ते जरा बाहेर गेलेत. त्यांना कळलं तर बरं वाटेल ना त्यांना पण. हो ग खरंच खूप आनंद होईल. डोक्यावरचं एक ओझं उतरलं बघ. खरंय. तुम्हाला सांगू ताई, समर साहेब पाठीशी उभे राहिले माझ्या पोराच्या. सांभाळून घेतला त्यांनी. उषा मावशी, पण मग आता मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं काय. ते आहे ना. चैतन्य अनिकेत सांभाळणार आहे ते पण. चला फायनली गाडी रुळावर आली तर. हो. किंचाळे बाबांची कृपा ग बाई. हो त्यांची गाडी रुळावर आली पण आपल्या गाडीचं काय. ती कधी रुळावर येणार. आई आता मध्येच काय माझं घेऊन आली हेस. मध्येच काय. अगं काय पुढचा काहीतरी विचार करा. आई कसला पुढचा विचार. अगं कसला काय. तू आणि सत्यजित अगं किती दिवस असं ताणून धरणार आहेस. जरा कमीपणा घ्यावा ग. आणि सगळं चांगलं होत असेल ना तर जरा नमतं घ्यावं. आई प्लीज ह्या सगळ्यात मला ओढू नकोस. बाबांच्या डोक्यात सतत तुमचे विचार असतात. जरा त्यांचा तरी विचार करा. आई मला आता कसलाच विचार करायचा नाही. प्लीज फोर्स करू नको. बघितलं सुशा हे असं आहे. जरा काही बोललं ना. ताई होणार सगळं नीट. किंचाळे बाबा आहेत ना. त्यांची कृपा आहे तुमच्यावर. होणार होणार. घे बाय माझे. चपात्या लाटू दे मला. नाहीतर राजन भाऊ येतील म्हणतील 2 बायका गप्पा मारत बसल्या आणि स्वयंपाकाचा बट्ट्याबोळ केला. देवा मेघाचं सगळं सुरळीत होऊ दे रे बाबा. बस नाही नको राहू दे सर. बस. ओके. काय मनोहर कसा आहेस. ठीक आहे सर.
मी अनिकेत सरांना घरचे कसे? मी काही सांगितलं नाहीये सर. खरं तुझा मुलगा सेंट पीटर्स शाळेत जातो ना? इयत्ता 4थीत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 शाळा असते. हं? हो. समजा चुकून, अगदी चुकून तुझ्या थोबाडातून माझ्याविषयी एखादा जरी वाईट शब्द बाहेर पडला तर काय होईल माहितीये? तुला तुझ्या बायकोचा फोन येईल. हॅलो, डार्लिंग डार्लिंग कशी आहेस तू? मी कसा असतो, तू कसा असतो, कसा असतो? तिकडनं ती म्हणेल, अहो डार्लिंग बिल्डिंग सोडा सगळं, आपला राजू सापडत नाहीये. काय आपला राजू सापडत नाहीये? मग तू धावत 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 घरी जाशील. घरी गेल्यानंतर तुम्ही सगळीकडे शोधाल, राजू कुठेच सापडणार नाही. मग तुझ्या लक्षात येईल, अरे देवा, आपली तर बायको पण सापडत नाहीये. मग तू पुन्हा सर 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 आता धावत 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 माझ्याकडे येशील, माझ्या समोर उभा राहशील आणि मला म्हणशील, समर सर माझ्या मुलाला आणि बायकोला सोडावं, मी कोणालाच काही सांगणार नाही, कोणालाच काही सांगणार नाही. नाहीच सांगायचंय, कळलं? हो सर, मी खरंच कोणाला काही नाही सांगणार आहे सर. नाही सांगणार आहे सर खरं. गुड. काय आहे? तुझा जीव महत्वाचा आहे का तुझ्या बरोबर काम करणाऱ्यांचा जीव महत्वाचा आहे? हे एकदा तुझ्या लक्षात आलं ना, मग काही टेन्शन नाही. आलंय तुझ्या लक्षात? डेमो दाखव. नाही सर, प्लीज माझ्या बायकोला आणि मुलाला काही करू नका सर. मी तुमच्या पाया पडतो. आत्ता नको, आत्ता नको, पण नेक्स्ट टाइम नक्की. चल. आणि घेतला हात पाठव. चल. ए मनोहर, खुर्ची कोण इथे? तुझा मी खेळतो. मनू, तू ये ना. तू आता इथे ऑफिस? हाफ डे ने जाईन मी. अच्छा, बस बस, चहा होतं चालय तिथे. ये. कोण आलंय ग? अरे मनू, काय ग, कशी आहेस? आणि काय ग, अनिकेतला नोकरी लागली, तेही तुझ्या ऑफिसमध्ये. आम्हाला नाही सांगितलंस. अगं, माझं जरा डोकं दुखत होतं ना, त्यामुळे सांगायचं राहून गेलं. सॉरी. अगं सॉरी काय त्यात? तुला कसं कळलं? तू काय बाई पक्की सासरची झालीस, पण उषा आमची आहे ना. अच्छा, सासू आई म्हणाली. मग अगं, मुलाला एवढी चांगली नोकरी लागली, मग आनंद नाही होणार का? इतके दिवस इतकी संकट येत होती, आता कुठे सगळं स्थिर स्थावर होतंय. मनू, चहा घे. तुला हवाय? नको. आता मेघाला पण मी. आई, तिचे प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का तिला? कशाला उगाच माझे प्रॉब्लेम तिला सांगते? काय झालंय ताई? मी काय सांगू? तुझ्या लाडक्या आईला विचार, ती सांगेल तुला. काय चुकीचं बोलले ग मी? अगं, आता सत्यजितचं सगळं चांगलं होतंय, चांगला पैसा कमवायला लागलाय, सगळं व्यवस्थित बघतोय. एवढंच? बायको म्हणून त्याच्याकडून फक्त एवढ्याच अपेक्षा ठेवू का मी? अजून काय हवं असतं ग बाईला? एक सांगू का मेघा, हातात असणाऱ्या चांगल्या गोष्टी सोडून हातात नसणाऱ्या गोष्टींच्या मागे पळण्यात काय अर्थ आहे? आणि वेळ निघून गेली ना की लक्षात येतं, ज्या मागे आपण धावत होतो ना त्यापेक्षा कितीतरी चांगलं आपल्या जवळच होतं. मेघा, एक आई नाही पण एक बाई म्हणून तुला सांगते, काय आहे ना,
पुरुषाला कोणी नावं ठेवत नाही, कोणी प्रश्न विचारत नाही आणि कोणीही जबाबदार धरत नाही. त्यांनी एक लग्न मोडलं काय किंवा 10 लग्न केली काय, आपला समाज असा आहे ना की तो बाईलाच दोष देतो. पुरुषांनी बाईला टाकलं तरी बाईचाच काहीतरी दोष असेल, घटस्फोट झाला तरी तीच चुकीची असेल, एकत्र कुटुंब पद्धतीतून चूल वेगळी मांडली तरी तिनेच त्याच्या मनात काहीतरी भरवलं असेल. एक ना अनेक गोष्टी. अगं इतकंच काय, आता सध्याच्या तुमच्या मॉडर्न दुनियेत सुद्धा हे असंच आहे. मुलीलाच दोष देतात, तिने असेच का कपडे घातले, इतक्या उशिरा बाहेर का फिरत होती, ती घरात का बसली नाही. एक ना अनेक. पुरुषाला कोणीही जबाबदार धरत नाही, लक्षात ठेव हे. मला आईपेक्षा बाई म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो बघ. आणि शेवटी सांगू का तुला, आई वडिलांच्या घरापेक्षा ना मुलीचं खरं घर हे तिचं सासर असतं बाळा. आणि मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात ग. आई प्लीज शांत, खरंच काळजी करू नकोस. मी प्रयत्न करतेय ना, पण थोडा वेळ लागेल. मनू, चहा थंड होतोय. अनिकेत मित्रा, वेलकम वेलकम, अभिनंदन. वेलकम वेलकम, इट्स युअर फर्स्ट डे. अभिनंदन. अरे अनिकेत, आय एम सो हॅपी. अभिनंदन. सर थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिलीत. अरे तुझ्यातलं जे टॅलेंट आहे ना त्याची किंमत खूप जास्त आहे. खरंच सांगतो, एवढं टॅलेंट आहे ना तुझ्यात, तुला फक्त एका चान्सची गरज होती बस. सर तो चान्स तुम्ही दिलात सर मला. नाही नाही नाही, मी काही तुला चान्स वगैरे दिलेला नाहीये. ये बस बस बस, कमा. इथे जॉब करायचा निर्णय अत्यंत योग्य आहे. अरे नकोच ना, ते लफडच नको, कोर्ट कचेरी वगैरे कशाला हवं. त्यात आणखीन 5-10 लाख रुपये जाणार तुझे. डोक्यावर ऑलरेडी एवढं कर्ज आहे, त्यात हे आणखीन 5-10 लाख रुपये कशाला. त्यापेक्षा इकडे जॉब करणं हा ऑप्शन बेटर नाहीये का. सर म्हणूनच मी दुसऱ्या ऑप्शनचा विचारच नाही केला. सर सतत त्यांना डोळ्यासमोर तुमचं कर्ज कसं फेडावं हाच प्रश्न होता, पण त्याचं सोल्युशन पण तुम्हीच दिलंत सर. थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार सर. मी विसरूही देणार नाही. म्हणजे तू फक्त आपल्या कंपनीचं आता काम करायचंच बस. अरे मुळात तुझ्यासारखं कॅलिबर असणाऱ्या मुलानं माझ्याकडे जॉब करणं म्हणजे, हे 5 लाखाचं लोन तू असं फेडशील तुला कळणार सुद्धा नाही. सर खरं सांगू का, त्या कर्जाच्या टेन्शनमुळे ना रात्रभर झोप नाही लागायची मला. मला सुद्धा रात्र रात्र झोप लागत नाही अनिकेत. अरे माझ्याही वर बॉस बसलेत, ते सतत विचारत राहतात एवढा पैसा इन्व्हेस्ट केलाय त्या बिझनेसचं झालं काय. तर काय सांगू मी त्यांना, तू दारू पिऊन गाडी चालवलीस, ठोकलीस, पोलिसने तुला पकडलं, आत टाकलं, टॉर्चर केलं, ते सांगू नाही ना. तुझ्या बरोबर माझं सुद्धा रेप्युटेशन खराब होत आहे. सर एक्स्ट्रीमली सॉरी, यापुढे असं कधीच होणार नाही, प्रॉमिस. चल छोड ना यार, 5 लाख रुपयाचा प्रश्न. ते 5 लाख रुपये कसे वसूल करायचे ते बघू आपण. हा, तुझ्यात एवढं टॅलेंट आहे. हाऊ सर, म्हणूनच मी प्रॉमिस करतो, जोपर्यंत तुमचे पैसे फेडत नाही ना तोपर्यंत हा जॉब सोडणार नाही. प्रॉमिस. इंटरेस्टिंग, सत्य आहे. मिसेस मानसी, त्यांना सरप्राईज देऊया. हॅलो अनि, अरे फोन का उचलत नाहीयेस तू. मिसेस मानसी, काय आवाज ओळखला का. अनिकेतला फोन द्या.
नाही अनिकेत बिझी आहे, कामात आहे जरा. अहो आपल्या कंपनीत मार्केटिंग डिपार्टमेंटला कामाला लागलाय आजपासून तो. अभिनंदन. तुम्ही कुठे आहात? तुम्ही या ना, या ऑफिसला, वाट बघतोय, सेलिब्रेट करूया. हा प्लीज अनिकेतला फोन द्या. कट केला त्यांनी, नंतर करते म्हणाली. काय नीच माणूस आहे हा. कोण नीच माणूस आहे? कोण नीच माणूस आहे म्हणून काय विचारतोय मी? हा, मला सांग, कुणावर एवढी चिडलीस? बरं, फोन सुरू आहे का? नाही. अहो काही नाही बाबा, दिसणं आणि असणं यातला फरक आत्ता कळायला लागलाय ना मला. तो कळायला लागल्यापासून मनस्तापच जास्त होतोय. बर, कोणी त्रास दिलाय? असतात काही माणसं मुखवट्यावर मुखवटे वापरणारी, स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्याला त्रास देणारी, आपला स्वार्थ साधण्यासाठी गोडगोड बोलणारी. आणि कुणाबद्दल बोलतेस तू? काय सांगशील काय? हा फोनवरचा माणूस काय काय स्कीम घेऊन, लोनचं आमिष दाखवून, गोडगोड बोलून फसवतात माणसांना. मी आलेच बाबा. बस 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 बस. बाप रे, केवढी रागवली आहेस तू. हा, मी नाही. मी नाही. अगं मनू, रागवलीस ना की तुझ्या कानाच्या पाळ्या आहेत ना लाल होतात. लहानपणापासूनच आहे तुझं. तुला आठवतं का ग, मी एकदा एक गोष्ट सांगितली होती तुला, रामकृष्ण परमहंसांची. जे रामकृष्ण आंघोळीला नदी पात्रात उतरतात आणि त्यांना त्या पाण्यामध्ये विंचू तडफडताना दिसतो. त्याला वाचवण्यासाठी ते एक पळसाचं पान घेतात, त्याच्यावरती त्या विंचवाला घेतात आणि बाहेर काढणार, तोच त्याला तो विंचू डंक मारतो आणि ते पुन्हा पाण्यात पडतं. परमहंसांनी पुन्हा त्या विंचवाला बाहेर काढलं, पुन्हा विंचवाने डंक मारला, पुन्हा पाण्यात पडला. असं 2-3 वेळेस झालं. तिथे असणारा माणूस म्हणाला, अहो मरो ते, तो विंचू डंक मारतो, तुम्ही त्याला काय हे करताय, वाचवतायत? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले, अहो तो त्याचा मूळ स्वभाव डंक मारण्याचा आहे, तो सोडत नाहीये विंचू असून सुद्धा. मग मी माणूस असून माझा वाचवण्याचा मूळ स्वभाव का सोडू? तात्पर्य काय म्हणू? कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, अगदी इकडची दुनिया तिकडे होऊ दे, पण आपण मात्र सच्च राहायचं. समोरचा कसाही वागला तरी. हो, समोरचा कितीही खोटा वागला तरी मात्र आपण सच्चाईनेच राहायचं. आपण सगळं सहन करायचं, दुबळं व्हायचं नाही. नाही 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 नाही, सहन का करायचं? आपला मूळ स्वभाव न सोडता देखील शांत राहायचं. खूप ताकद लागते म्हणून शांत राहायला, आणि ती ताकद म्हणून तुझ्यात आहे. थँक्यू बाबा. बरं मला सांग, त्या स्कीमचे फोन वगैरे येणं किंवा काय याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे ना? म्हणून मी तुला म्हणणार नाही की मला सांग म्हणून, किंवा आग्रह नाही करणार. पण जर तुला कधी वाटलंच तुझा प्रॉब्लेम बाबांना सांगावा तर नक्की सांग. बाप म्हणून ठामपणे तुझ्या मागे उभा राहील.